यानंतर राजा परीक्षितीने शुकदेवांना विचारले की या सर्व सृष्टीची रचना क्रमाक्रमाने कशी झाली ते तुम्ही मला सांगा. शुकदेव म्हणाले, राजा, तू विचारलेला सृष्टी क्रमाविषयीचाच प्रश्न पूर्वी विदुराने मैत्रेयांना विचारला होता. विदुर सर्व संग परित्याग करून, कौरवांच्या वैभवी सुखाचा त्याग करून तीर्थयात्रा करीत असता विदुरांची आणि मैत्रेयांची भेट झाली होती आणि तेथे त्यांच्या संवादात तुझ्या प्रश्नाचेच उत्तर दिले आहे. आता परीक्षिती राजाने विचारले, महाराज, ही भेट कोठे झाली आणि विदुराला कौरवांचे मंत्रीपद आणि वैभव सोडून वनात जाण्याचे आणि तीर्थयात्रा करण्याचे कारण काय घडले? तसेच त्याला आणि मैत्रेय मुनींचा संवाद काय झाला हे आपण कृपा करून मला सांगावे. याप्रमाणे राजाने विनंती केल्यानंतर भगवान शुकदेव सांगू लागले की राजा, ज्यावेळेस कौरव पांडवांचे वैमनस्य वाढू लागले होते, धृतराष्ट्र मात्र मौन पाळून होता आणि तो अप्रत्यक्षपणे दुर्योधनाच्या अपकृत्यांना संमती दाखवू लागला होता. दुर्योधनाने पांडवांचा पुष्कळ प्रकारे छळ केला. त्यांच्यावर अगदी प्राणांतिक गोष्टींचा उपयोग केला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लाक्षाग्रह किंवा नंतर वनात सुद्धा त्यांच्यावर कोणीतरी सतत हल्ला करणं, तिथे आपलं सैन्य घेऊन जाणं, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या. याशिवाय अतिशय भयानक आणि गैरकृत्य म्हणजे भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण. त्यानंतर कपटाने द्यूत खेळून पांडवांना वनवासात पाठवले होते. आणि एवढे सगळे करूनही दुर्योधनाचे समाधान झाले नव्हते आणि धृतराष्ट्राने सुद्धा त्याला एक प्रकारचा पाठिंबाच दिला होता. वनवास संपवून जेव्हा पांडव पुन्हा परत आले तेव्हा त्यांनी आपल्या राज्याची मागणी केली. पण दुर्योधनाने सांगितले, अहो, राज्य वगैरे तर सोडूनच द्या, मी तुम्हाला सुईच्या अग्रावर राहील इतकी माती सुद्धा माझ्या राज्यातली देणार नाही. आता राज्य मिळवण्यासाठी पांडवांना युद्ध करणे प्राप्त होते. अर्थात हे युद्ध साधे होणार नव्हते, ते महाभयंकर युद्ध होणार होते आणि भगवान श्रीकृष्णांना याची कल्पना होती. म्हणून ते स्वतः शांती दूत बनून दुर्योधनाकडे गेले. पण दुर्योधनाने अजिबातच भीक घातली नाही. उलट श्रीकृष्णांनाच पकडण्याचा म्हणजे कैद करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो त्याचा यशस्वी झाला नाही. पण इतके झाले तरी तो पांडवांना वाटा देत नव्हता. आता पांडव काही खरे दुर्बल नव्हते, पण त्याला असं वाटत होतं. सर्वांनी अनेक वेळा समजावूनही दुर्योधनाला ते पटले नाही. आता विदुर हा तर त्यांचा मंत्री होता आणि धृतराष्ट्राचा सल्लागार होता, धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ पण होता आणि तो आपण एकदा दुर्योधनाला सांगून बघावे म्हणून तो दुर्योधनाकडे आला. पण दुर्योधनाने त्यांचे म्हणणे अजिबात ऐकून घेतले नाही आणि तो उर्मटपणे म्हणाला, अरे, ह्या दासीपुत्राला माझ्याकडे कोणी येऊ दिले, ह्याला हकलून द्या. आम्हाला उपदेश करायला ह्याला कोणी बोलवले आहे? अहो, हा तर आतापर्यंत आमच्याच अन्नावर पोसला, आमचेच खाऊन आमच्या शत्रूची बाजू घेऊन आम्हाला बोलतो आहे. मला उपदेश करायला आमच्याकडे पुष्कळ जाणती माणसे आहेत. ह्याला लाज वाटत नाही, ह्या दासीपुत्राला हकलून द्या. असे अपमानकारक बोलून अत्यंत वाईट पद्धतीने दुर्योधनाने विदुराचा अपमान केला होता आणि बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता विदुरानेही तत्क्षणी आपली मंत्रिपदाची वस्त्रे तिथेच ठेवून तो एका वस्त्रानिशी राजधानीतून बाहेर पडला आणि फिरत फिरत तो तीर्थयात्रा करत होता. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी दुर्योधनाची स्थिती झाली होती. आता हा विदुर म्हणजे काही कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, ते साक्षात यमराजाचाच अवतार होते. मांडव्य ऋषींच्या शापामुळे यमराजाला
पृथ्वीवर दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागला होता आणि त्याची हकीकत पुढील प्रमाणे आहे. एकदा एका राजाच्या नगरात चोरी झाली. चोरटे धन घेऊन जात असताना शिपाई त्याच्या मागे लागले आणि चोरांनी पळता पळता एका जंगलाचा आश्रय घेतला आणि ते धनाचे गाठोडे त्यांच्याजवळ जे चोरी करून आणलेले होते ते त्यांनी फेकून दिले आणि ते जंगलात कुठेतरी निघून गेले. पाठीमागून राजाचे शिपाई येत होते. त्यांनी ते गाठोडे पाहिले, पण तिथे असे झाले होते की मांडव्य ऋषी तिथे तपश्चर्येत ध्यानस्थ बसले होते आणि त्या शिपायांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांना वाटलं की हाच चोरांचा नायक आहे आणि हा आता गोसाव्याचे सोंग घेऊन इथं ध्यान लावून बसलेला आहे. म्हणून त्यांनी मांडव्य ऋषींना धक्के देऊन ध्यानातून जागृत केले आणि पकडून राजापुढे आणून ठेवले आणि हा चोर आहे, ह्याच्याजवळ हे सर्व धन सापडले असेही सांगितले. आतापर्यंत मांडव्य ऋषींनी मुखातून एकही शब्द काढला नव्हता आणि राजानेही कोणाचाही अधिक विचार न करता किंवा जास्त चौकशी न करता हे कोण आहेत, काय आहेत असं न विचारता ह्याला चोरी केली म्हणून सुळावर द्या असा हुकूम केला. आता शिपाईच ते हुकमाचे ताबेदार ते मांडव्य ऋषींना घेऊन बाहेर नगराच्या बाहेर आले आणि त्यांना सुळावर चढवले. इकडे मांडव्य ऋषी सुळावरच ध्यानस्थ बसले. 2-3 दिवस झाले तरी शिपायांनी जेव्हा ते पाहिले तेव्हा ते घाबरून पळत राजाकडे आले आणि त्यांनी सांगितले की महाराज, परवा सुळावर दिलेला तो चोर अजून काही मेला नाहीये. अहो, तो डोळे मिटून तिथे मजेत बसला आहे. तेव्हा राजाही घाबरला. तो म्हणला, काय माहिती हा नक्की कोण आहे. तो स्वतः सुळाजवळ आला आणि त्यांनी ध्यानस्थ बसलेल्या ऋषींना पाहिले. आपल्या हातून काहीतरी भयंकर अपराध झाला आहे याची त्याला जाणीव झाली आणि त्यांनी ताबडतोब ऋषींना खाली उतरवून घेतले. त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घातले, त्यांची क्षमा मागितली. आपण कोण आहात हे मी माझ्या दुर्दैवाने ओळखले नाही. माझा फार मोठा अपराध झाला, मला क्षमा करा अशी विनंती राजा वारंवार करू लागला. राजाची ती अवस्था पाहून मांडव्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला शाप वगैरे काही न देता म्हणाले, राजा, तुझ्याकडे काहीच चूक नाही. हे सर्व माझ्या कर्माचे फल मला मिळाले आहे. कारण सुख किंवा दुःख कोणीच कोणाला देत नाही. आपल्याच कर्माप्रमाणे फळ आपल्याला मिळत असते. फक्त कोणीतरी निमित्त होतो, तसे तू झालास. तू निश्चिंत राहा. याप्रमाणे बोलून मांडव्य ऋषी तेथून निघाले. ते एकदम यमराजाच्या दरबारात येऊन त्याच्या पुढे उभे राहिले. एकाएकी मांडव्य ऋषींना समोर पाहताच यमराज दचकूनच आसनावरून उठला. त्यांनी ऋषींना नमस्कार केला, आसन दिले आणि हात जोडून विचारले की आपण इकडे कसे काय आलात, आपली काय आज्ञा आहे. तेव्हा मांडव्य ऋषी यमराजास म्हणाले, धर्मराजा, सर्व जगातील सर्व जीवांचे पाप पुण्य पाहून तू न्याय देतोस आणि त्याप्रमाणे कर्मफल देणे हे तुझे कामही आहे. तुझ्याकडे अन्याय होत नाही अशी त्रैलोक्यात तुझी ख्याती आहे. यमराज म्हणाला, हो महाराज, ते बरोबरच आहे. जगातील प्रत्येक जीवमात्राची आणि त्याची पाप पुण्याची बिनचूक नोंद माझ्याकडे असते आणि त्याप्रमाणेच मी त्यांना योग्य तो न्याय देत असतो. कारण ईश्वराचीही मला तशीच आज्ञा आहे. मग मांडव्य ऋषी म्हणाले, मग त्या राजाने मला सुळावर दिले ते माझ्या कोणत्या कर्माचे फळ आहे, मी काय पाप केले होते ते तू मला सांग. यमराजाने लगेच चित्रगुप्ताला बोलवले आणि त्याच्या नोंदवहीत संपूर्ण नोंद पाहिली, पण त्यांना कुठेच ह्यांची चूक दिसली नाही. मांडव्य ऋषींचे पापपुण्य तपासले. जन्मभर तपश्चर्या करणाऱ्या ऋषींच्या नावावर कुठेच पाप नव्हते. आता यमराज खूप घाबरले. तेवढ्यात त्या चित्रगुप्ताने एक बारकीशी लिहिलेली नोंद दाखवली आणि तो म्हणाला, ही पहा, ही तुमच्या पापाची नोंद आहे इथे.
मांडवी ऋषी म्हणाले, अरे कोणत्या पापाची? तेव्हा यमराज म्हणाला की तुम्ही एका भुंग्याला काट्याने टोचले होते आणि त्याचेच फळ म्हणून तुम्हाला सुळावर चढावे लागले. आता या एवढ्याशा कृत्याचे एवढे मोठे फळ पाहून मांडव्य चकित झाले. पण ईश्वरी व्यवस्थेबद्दल बोलणे उपयोगाचे नव्हते. तरी पण मांडव्य ऋषींनी विचारले की मी भुंग्याला काटा टोचला त्यावेळी माझे वय काय होते? चित्रगुप्त म्हणाला, त्यावेळी तुम्ही 3 वर्षाचे होता आणि खेळत असताना काटा घेऊन तुम्ही त्या भुंग्याला टोचला. मांडव्य ऋषी म्हणाले, तू धर्मराजा आहेस ना? लहान वयात पाप किंवा पुण्य काही कळत नाही. मी बालक अवस्थेत होतो तोपर्यंत अशा पातकांची किंवा पुण्यांची नोंद करायची नसते. तुला अशी परमेश्वराची आज्ञा आहे ना? मग बालकाला साधे अन्न सुद्धा कळत नाही की विष्ठा कळत नाही. ते अज्ञानी असते आणि म्हणूनच त्याच्या पापपुण्याची नोंद करायची नाही. आणि असे असताना सुद्धा तू मला असे फळ का दिलेस ते सांग. आता यमराज घाबरला. तो खूपच गप्पच बसून गेला. मांडव्य ऋषी म्हणाले, यमराज, तू अन्याय केला आहेस. या सर्वश्रेष्ठ न्यायासनावर बसण्याची तुझी अजिबात पात्रता नाही. या तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. तू पृथ्वीवर दासी पुत्र हो. ह्याप्रमाणे शाप देऊन मांडव्य ऋषी निघून गेले आणि प्रत्यक्ष पृथ्वीवर दासीपुत्र म्हणून विदुर जन्माला आले.